दादा गीताचार्य जन्मभर तुकडोजी महाराजाचा विचार घेऊन चालले. माझे गुरु बंधू आहेत धनराज भाऊ महाजन, तुकडोजी महाराजाचं कार्य करतात. त्यांचे भाचे इथं आहेत आकाश मते. त्यांचे वडील इथं नोकरीवर होते, पण ते मरण पावल्यामुळं केशव स्वामी शिक्षण संस्था तथा जनता सिनियर ज्युनियर प्राथमिक यांनी त्या मुलाला आकाश मतेला सामावून घेतलं. आणि आकाश भाऊ आहेत धनराज महाजन, आमचे बँकेत मित्र आहेत. तुकडोजी महाराजामुळं त्यांचा योग आला आणि तुकडोजी महाराजामुळंच आज केशव स्वामी शिक्षण संस्था तथा जनता विद्यालय सिनियर ज्युनियर कॉलेज. मी मुला मुलींचे एवढे कार्यक्रमात रंगून गेलो. विज्ञान प्रदर्शनी, चित्रकला, हस्तकला, पाककला, विज्ञान, भूगोल आणि भाषा प्रदर्शनी. येथील बॉडीत आहेत बाबू महेशजी हटवार साहेब, रवींद्रजी पिसे साहेब सचिव. मी नंतर बाकीचे नाव घेतो. आणि या शाळेला मुख्याध्यापक लाभले मनोहरजी वैरागडे प्राचार्य मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक मंगेश कुमार चन्ने, मुख्याध्यापक संतोषजी सेलोटे साहेब. आणि आपण जे झटणारी मंडळी आहे, मला 52 वर्ष झाले मी कीर्तन करतो. 52. चौथ्या वर्गात होतो ना या लेकराई सारखा. आता हे लेकर तरी मुलं मुली किती छोटे छोटे आहेत. किती आनंद येऊन राहिला कि बच्चे मन के सच्चे, ये जो नन्हे फूल कई शिवराया को लगते प्यारे बच्चे. लहान लहान मुलं आहे बाबू, मुली लहान लहान. बहुत मजा आ गया. मला तर कार्यक्रमच करावं नाही वाटून राहिला. असं वाटते अजून काही तुमची कला बघाव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं एक भजन लिहिलं. तुकडोजी महाराज म्हणजे पाया लागू देणारा महाराज नव्हता. गाडगे बाबा पाया लागू देणारे महाराज नव्हते. बापाने मुलगा नाही शिकविला, तो पापाचा भागीदार झाला. म्हणजे तुकडोजी महाराजाचं म्हणणं काय होतं? मुला मुलीला शिकवा. गाडगे बाबा काय मांडायचे? गोपाला गोपाला या दोघांचा बेस होता, स्टँड होत शिक्षण. गोपाला 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 गोपाला. माझ्या विद्यार्थी भावांनो, या संस्थेला केशव स्वामी हेची
कोणी न राहावे, शिक्षण घ्यावे, व्हावे ज्ञानी. म्हणजे विद्यार्थी बहिणींनो, तुकडोजी महाराजाचा, गाडगे बाबाचा देवाची भक्ती करा हा ध्यास होता की शिक्षणाचा? बोला. एखाद्या मुलीनं उभं राहून बोला, एखाद्या मुलानं बोला. हे 2-4 पोरं काय करून राहिले? हे गलतीनं झाले का त्याच्या मायले? का रे, अधिक महिना होता का तुमच्या टाइमले? चुप बस ना. तुझ्यापेक्षा ते हे लेकरू पाहिजे ना किती लहान आहे, गुपचाप बसून आहे आणि तू गडबड करत. हे 4-5 जण असे करतात. टाळ्या वाजून काय टोल नाक्यावर जाता का तुम्ही? अरे आजोबा बोलून राहिले. हे मुलगापूरला इरे इकडे, हा घड्याळवाला. ये बेटा, घड्याळ कोणाच्या हातात आहे? ये रे. अरे ये ना, ये बेटा. अरे मी आजोबा आहो, ये रे, ये माय, ये रे. ढेली आवल्यात आहे. मुलीले बोलावलं ना, छोट्या मुलीले तर ते चटकन येईल, पण छोटी मुलगी ते सावळीशी डोळ्याल्या. हा तुझ्या मागची. हे इथं, हे त्या दोघीच्या मंदात. तुझ्या पुढची, तुझ्या पुढे कोणती मुलगी आहे? अरे राम, हा तू. हे नाही, तुझ्या पुढची तू. ये बेटा, ये ना. मुलापेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करी. ये वर ये. मुलापेक्षा मुलगी बरी, तू कशात भाग नाही घेतला का? कोण्या कलेमध्ये भाग नाही घेतला का तू? कायच्यात? रांगोळी. तिथं वर काढले का तू? वा वा. काय आडनाव? आडनाव काय? सरनेम? लालेकर. बर. मी आजोबा आहो ना, ऐकू कमी येते ना. सायकल आहे का तुला? काऊन नाही घेतली? तुला घ्यावं वाटते का? सायकल घ्यावं वाटते का? 2000 रुपये दे बरं गजान. माझी नात आहे, मी आजोबा आहे. तुला लाज नाही वाटत? मी आजोबा आहे, सायकल साठी देतो. मी मुख्याध्यापकांना विनंती करतो की त्यांनी या मुलीला सांगावं. माझ्या म्हटल्यानं ऐकणार नाही. नाही, तुम्ही द्या. श्रीमंताच्या पोरी बॅटरीच्या गाडीवर येतात, तुझ्या सायकलवर तर या. एका मुख्याध्यापकानं क्या बात है. तुमच्या तर पाया धुका. हे घे बेटा, नवी सायकल घेतो. सरांनी, मुख्याध्यापकांनी 1000 दिले, 2000 मी दिले. पाया लाग सराच्या, पाया लाग बाई. गुरुदेव हमारा प्यारा म्हणा, गुरु उजियारा, गुरुदेव हमारा प्यारा म्हणा रे. गुरुदेव हमारा प्यारा. बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की. काय मी तुले बोलावलं की तुले 2000 देतो, तू मूर्ख निघाला. अरे शाळा काय साठी आहे? शिक्षणा करता. आणि शिक्षण कशासाठी आहे?
एक दिवस बाबासाहेब आंबेडकरांना लिहून ठेवलं, 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. ते पाय ते मुलगी आली आणि याले बोलावलं, तुले पैदा करायला तुझ्या मायले 4-5 पोरी पैदा करायला लागल्या, मग तू झाला. अरे लोकाईले अकलच नाही, मुला मुलीचा भेद करतात. पाहून घ्या मुली किती आहेत, मुलाईपेक्षा मुलीची संख्या सचिव साहेब केशव स्वामी संस्थेमध्ये मुली जास्त आहेत. आपण या संस्थेला सचिव लाभलेल्या, मी धन्यवाद देतो तुम्हाला. काय नाव शरद रवींद्रजी पिसे, तुम्ही पागल झाले या संस्थेची सेवा करता करता. असं पागल व्हावं लागते. गुरुजी लोकाईनं या शाळेच्या मॅडम, आपण मुलीच्या आई वडील पालक धन्यवाद देतो बाबू. या संस्थेनं डायरेक्टर लोकाईनं झोकून घेतलं पिचे साहेब. नाही तर संस्था फक्त खाण्याकरता निर्माण केल्या आणि म्हणून त्याच्या संस्था प्रगतीवर नाहीत. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 चिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भाळ खाऊ. एका शाळेच्या संस्थापकाच्या घरात संडासात 9 कोटी रुपये निघाले. पण विद्यार्थी भावांनो, तुमचं भाग्य आहे. या शाळेची बॉडी मी वंदन करतो महेशजी हटेवार साहेब. पिसे साहेबाचा तर बरं वादच नाही. संस्थेच्या करता माझ्या विद्यार्थ्याची, माझ्या शिक्षकाची प्रगती व्हावी म्हणून ते पिसे आहेत. येळा कोणाले म्हणतात? तुकडोजी महाराज येळा, तुकडोजी बुवा पिसे होत. गाडगे बाबा तुकाराम महाराज, करोडो रुपयाची प्रॉपर्टी. तुकाराम गरीब नव्हते बाबू. विद्यार्थी बहिणींनो, कुंड्याचा तुकाराम बाबा गरीब नव्हता. तो महाराजा सावकार होते, करोडपती. पण वाटूनच दिलं रे माझ्या बहिणींनो. आम्ही पाहतो ना, काही काही नवरा बायको, काही गुरुजी मॅडम हे आपल्या शाळेतले नाहीत. मी त्या मॅडमची परिस्थिती पाहिली, त्या मुलींना. क्या बात है, टाळ्या वाजवा बरं. एक एक क्वालिटी जोरदार आहे. ते संचलन करून राहील ते गजब. काय नाव ते? जाधव. वा वा, गेले का जाधव? गेले का? कला आहे ना, एक 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 तरी सत्यपाल जोड काय आहे मला, मी मॅट्रिक नापास. हटेवार साहेब, मी मॅट्रिक नापास. जिल्हा परिषदचं बी आणून वर्ग 4, खोल्या 2, गुरुजी 2, शिकवीन कोण? मला अजूनही इंग्लिश जमत नाही. मग मला काही समजलं नाही की रामपाल महाराजाला विचारतो. डॉक्टर रामपाल सुंदर कीर्तनकार आहे बहिणींनो, गजब. तुम्ही ऐका. सत्यपाल कमी ऐका. आता मला भरपूर झाले ना, मी टीव्हीवर आहो, तुमच्या घरामध्ये झी टॉकीज वर आहो, सह्याद्रीवर आहो. माय कीर्तनामध्ये श्रद्धा कपूर होती बाबू. श्रद्धा कपूरच्या बापाचं नाव सांगा. एका मुला मुलीनं हात वर कर. शक्ती कपूर, ये याले 100 रुपये दे. अरे बाप रे,
काय हुशार आहे. हार नाही का एखादा हार, एखादा हार नाही काय सर. काय हुशार आहेस. जनता शाळेत फी काय कमाल केली रे. ते शक्ती कपूर होता काय तिचा बाप, माय कीर्तनात आली होती. मोतीबिंदू झाला लय लोकाईले, अशी बाई दिसत नाही कोणती. आजी तू आता आली का हो, ये इकडे. आजी आजी ओ शांताबाई. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. वा वा, आवडलं गळ्या. तू बोलला. आजी काय आडनाव तुमचं? आडनाव काय? पाय पडली धडली तर मला मरण. आडनाव सरनेम. अच्छा काय चपराळ्याचा, चपराशाचा अर्थ कळते काय आई? चपराशी म्हणजे चपळ राशी. चंचल म्हणजे कोणी आवाज देते पाणी आणा, हे लेटर बुक घेऊन जा. पण लय चांगलं. आणि तूही चांगलीच होती. 9 वारी साडी दे रे. मी अध्यक्ष महाराजाला विनंती करतो, जिचा नवरा चपराची. कुठं गेले तुमचा? कुठे गेलं बाबा? अच्छा काय, या साहेब 9 वारी दे रे. गोल साडी दे. अहो पाय नको लागू ना, 4 खेप. महाराज लोक बदमाच राहतात, अजिबात लागू नये. या साहेब. ओ थांब रे तू. हा आजी काय न गेले, काय न गेले. खाची बिळी पेत काय? दारू थोडीशी, थोडीशी दारू, दारू पेत. मग म्हणूनच तुझ्या कुकाचा खाना खराबा दारू न केला. हा आई टाक. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पाहिजो पडची. घ्या. एका शब्दात उत्तर दिलं. श्रद्धा कपूरची बाप कोण? तुझं नाव नाही रे. श्रद्धा कपूरच्या बापाचं नाव काय? कॉपी केली का तू? शक्ती कपूर. हा. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग. 200 अजून दे. 100 दे. ए बाय शिवा थांबे. चुप चुप. शक्ती कपूर बरोबर सांगितला. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव मालूम नाही. हे घे 100. 200 कॅन्सर. तो आलं कल्याण शक्ती कपूर न होईन की शिवाजी महाराजामुळं? तुझी प्रगती काय न होईल. थँक्यू. बसा. श्रद्धा कपूर वयची होती काय? कधी भेटली काय? एवढा अभ्यास रे. आणि शिवाजी महाराजचा अभ्यास नाही म्हणून बाबू शाळेत यावं लागते. बस. शिक्षण म्हणजे काय? फक्त ये फॉर. जुनं शिक्षण होतं गणपतीचा ग, नळाचा न, बळजीचा भ. आता बदललं ये फॉर आंबेडकर. यस फॉर सावित्रीबाई फुले. जी फॉर गाडगे बाबा आणि टी फॉर तुकडोजी बाबा.
अरे ए फॉर अण्णा भाऊ साठे करा हातवर गोपाला गोपाला देव ये बात अय मांग फिरो पाहिन कथा जलवा आहे बोलो जगत गुरु तुकाराम महाराज की संत जगनाळे बाबा की गोरोबा काका की महात्मा बसवेश्वरांचा संत कबीर महाराज की परमात्मा एक बाबा जुमदेवांचा दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसऱ्या बाईवर लाईन मारणाऱ्या हरामखोराचा मॅडम तुम्हाला वाईट वाटू देऊ नका परवाची घटना आहे स्नेह संमेलनात ते जे संस्था चालक होता तो एका बाईले म्हणे म्हणजे गलत बोलला मी नाव नाही सांगत आताची परवाची घटना आणि ते बाई गोल गोल बोलत जाय बाई गोल बोलते म्हणजे ते तुमच्यावर प्रेम करते का बे हे लेकराईले नाही सांगत बंदूक तुमच्या खांद्यावर ठेवतो गोळीबार दुसऱ्याले करून राहिलो अरे एवढी गलती केली ना मला सांगा मी 9 खंजेऱ्या वाजवल्या समजा अशा धरले मी 2 वाजवल्या तर तमाशातली ढोलक काढला आवाज ऐक रे ओय सरळ बस ना तू त्याच्या डोक्याला मारलं नाही यान तुला असं केलं की नाही यान उभा राह दोघही उभे राहा या इकडे तू याच्या डोक्याला का मारलं याचं कारण सांग तू त्याला असं का केलं हा म्हणजे कोणाचं नाव रे केलं ना गजानन मी चालू केलं तुझं नाव हा का सांगत होता तू काय केलं का रे तू लेस हा बांधत होता तरी तू गुरुजीला नाव सांगत होता याच्या जोड दे माईक दे त्याच्याजवळ माईक दे तू याचं नाव सरांना का सांगत होता मी चंद्रचूड सारखा न्याय देईन हा मग तुही दोन्ही बुटाची यानं बांधून दिली हो ना कोण बांध हा हे राज आहे तू जोड्याले बांधून राहिलता की दोन्ही जोडे एकाला एक बांधून राहिलता खरं सांग तुझ्या माईच्या इम्मानात ह्या बाय स्टोरी मत बनाना बेटा सत्य बोल आता मला घुमू नको तू जनता शाळेत चाल बोल तुझं चुकलं की नाही बोल तू जोड्याला जोडा बांधून राहिलता त्याच्यात तुझं चुकलं की नाही हो किंवा नाही त्याला माफ करतो मला माफ केलं म्हण माईक मध्ये अबे तू नाही ना तो चुकला कांधर रे कांधर माईक दे त्याच्या हा उठ बशी का उभा रे हा माफ केलं म्हण ना माफ केलं म्हण 100 दे दोघही तू सॉरी म्हण दे 100 अबे कीर्तन म्हणजे काय देवदेव करणं आहे काय नवीन वर्षाची सुरुवात आहे माझ्या विद्यार्थी बहिणींनो माझ्या भावांनो एकामेकाले माफ करा गुरुजी लोकाईले सांगतो कोणाचं पटत नसल तर आजपासून माफ करा दे रे बर 2 पैकी 1 घे बर थांब रे
कल का भारत आज की संतान, बच जा आज फक्त ओ पोट्या ते मंदातलं उड्या मारून राहिलं, गडबड करू नको. सीझर झालं काय त्या मम्मीच? म्हणून उद्याचा देश तुमच्यावर आहे बर. अरे ज्या शाळेतले विद्यार्थी इथं होते ना बेटा, अजिबात वाचू नका इथं. त्याच्यात मी नवीन गाणे लिहिले शाळेमध्ये म्हणजा. परदेसी हा हे नाही, छोड़ देसी पीना नहीं माना, छोड़ दे बच्चे भूखे मार के, भारतवासी मेरे यारा, हाथ भट्टी को हाथ ना लगाना, सतसंग में रहना तूने डुकरी को ना पीना, छोड़ देती. ओके, घरी जाऊन वाचा. माकडे 10-10 रुपयाचं पुस्तक आहे, गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन. तुम्ही जर मुलींना ऐकलं ना माय, तर तुम्ही जीवनात मोठ्या व्हालताय. दीदी जशा तुमच्या प्राध्यापिका आहेत, टीचर मॅडम आहेत, एक मॅडम तर रेकॉर्डिंगच करून राहील त्या आलो तेव्हापासून. कुठं आहे मॅडम? या, आपल्याला परफेक्ट ड्युटी करणारे माणसं आवडतात. नवरा बायको लेकर तर कुत्र्या मांजऱ्यासारखं जगणंच आहे ना बे. ड्युटी नाही, फक्त 11 ते 5. काही गुरुजी आहेत ना मॅडम, 11 ते 5 वेळ झाला, घरी बायकोचा फोन येते, सारा दिन तुम काम करो. अबे जन्मभर प्यारच करा ना बे. जनता शाळेतले गुरुजी चालले का तुम्ही? तुम्ही काऊन उठले? हे असे खुर्च्या सोडू नका. इलेक्शन 2024, भागवत वाढले, पोथी पुराण वाढले, आणि शाळेत मास्तर लोक कमी देऊन राहिले. महाराज लोकांवर करोडो खर्च करून राहिले. हे तुम्हाला आम्हाला चिवत्या बनवायसाठी आहे. गळवाभर जल सब समस्या का हल. गळवाभर जलानं तुम्ही प्राध्यापक टीचर झाले काय मॅडम? हे मंगापासून पाहिलं तुम्ही, तुमचं फेसबुक चालूच होतं असं. तुम्ही फेसबुकवर लाईव्ह दाखवून राहिले ना, धन्यवाद. काय देतात ताईले? पुस्तक आशीर्वाद तर देणार नाही, कारण तेवढी लायकी पाहिजे. आय एम ए मॅट्रिक नापास. आमचं काही खरं आहे का मॅडम? शिकेल सवरेल नाही, चिवत्या बनवा येते भर. माल्या कीर्तनातून एक माणूस घरी जाऊन दाखवा, 1,00,000 रुपये हारतो. फक्त डुप्लिकेट लोक बसत नाही. डुप्लिकेट म्हणजे मला मीटिंग आहे, कायची झकमाऱ्याची मीटिंग, तिकडे बियर बारवर त्याची. आता जाऊ दे, मॅडम समोर बोलत नाही. साडी तर काही देऊ नको, कारण आपल्या साधारण साड्या, इकडे इरिगेशन आहे. ग्रामगीता आहे काय ताई तुमच्याकडे? नाही, ग्रामगीता द्या. बंजारी भाषेत देऊ की मराठी? ताई आभारी आहो, लय आनंद वाटला. आता मला सांगा, तुम्ही कोण्या देवीच्या कृपेमुळे टीचर झाले? ओय चुप, मॅडम आहे, हात जोड लागल.
ताई ताई कोण्या देवीच्या त्यागामुळे तुम्ही शिक्षिका झाले? आहे नाही नाही नाही, स्वतःची मेहनत तर तुमच्या अगोदरी होती, तरी शिक्षिका नाही झाल्या, डॉक्टर नाही झाल्या, वकील नाही झाल्या, इंजिनियर नाही झाल्या. कोणामुळे झाल्या तुम्ही शिक्षिका? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं मॅडम, आपण 3 जानेवारीला पाहू. आलं लक्षात? फक्त सावित्रीमुळे झाली आहे बाई. सावित्रीबाई फुलेले शेण मारलं नसतं, तिले दगड मारले नसते, तर तुम्ही मुली शिकल्या नसत्या. माय समजल्या बहिणींनो? अरे आज मॅडम इथं टीचर आहेत, 10-15 मॅडम चेअरवर बसून आहेत, या 2-4 मॅडम दरवाजाच्या अंदर आहेत. अजून घुसा तिकडे, घुसा जा. माणसाईनं बायाचा अधिकार छिनला, त्या काऊन नाही येऊन राहिल्या? आम्ही कसं या माणसाईच्या समोर? अरे तुम्ही महिला राष्ट्रपती आ, हे माणसं तरी बायकोचे पती आ. तुमची पोस्ट कोणती बे तुझ्या बापाची? राष्ट्रपती आहे का? नाही, बायकोचा पती. आणि महिला द्रौपदी. बाबू मम्मी काय म्हणते? क्यों जा रहे क्या जी? अजी दीदी काय को भेजे उसको? 1 मिनट मैडम, मैडम आओ यहाँ पे सबके लिए. या मैडम. अरे मैडम या ना. अरे 1 मिनट के तो लिए आओ, नहीं तो मुख्याध्यापक साहब को बोलता मैं, वैरागढ़े साहब को. ओ बच्चे को घर को ले जा रहे क्या? गाँव जाने का था. 1 मिनट, माँ के पाव के तले जन्नत है ना, फिर तू हमारी माँ है. आओ 1 मिनट आओ. मी चांडक. हे कोण आहे? मारवाडी आहेत ना? जयस्वाल, चांडक, डागा. आओ इधर. मारवाड़ी बहुत दयालु रहते. एक साड़ी दे रहे माँ को. आपको गांव को जाना है, लेकिन तेरे बच्चे की इच्छा नहीं थी, पण ठीक है, वो भी करना पड़ता. आओ मैडम, माँ के पाव के तले जन्नत है, और तेरे बच्चे को 100 रुपए देना. ला रे, ये बच्चे को बिस्कुट को देना. भाई जी दो ना, मेरे पास के रन दो ना, तुम्हारे पास के ले रे बाप. देख मैं 100 दे रहा था तेरे बच्चे को. मारवाड्याचं हृदय मोठं राहते ना. करा हातवर भाईजी, माले अंगाले अंग लावा, थोडं लक्ष्मी येऊन जाईन माझं. थँक्यू. काय चांडक काय आडनाव? डागा. डागा म्हणा की राधेश्याम चांडक म्हणा, अडाणी म्हणा की अंबानी म्हणा, बायकोच्या वाढदिवसावर विमान अंबानीनं. आणि आपण बायकोले संडास बांधत नाही. बायका रोडवरच राहते. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँडअप, सायकल गेली की सिड्डव, ट्रॅक्टर आला की स्टँडअप. आणि एखादी म्हातारा आला ना तर म्हातारी उभी भी नाही राहत. मी जनता विद्यालयातलं लॅट्रिन बाथरूम पाहला, एवढा स्वच्छ आणि सुंदर होता. संस्थेच्या पायाला गाव केशव स्वामी महाराज शिक्षण संस्था. तुमचं लक्ष आहे डायरेक्टर लोकांचं. मी तारीफ नाही करत तुमचं अन्न खातो म्हणून. जेवलो नाही मी, मग जेवण, पण पहिले मांडून राहिलो. मैंने नमक हरामी नहीं करूंगा, जो है वो दिखा रहा हूं. शिव शंकर जी सावनेरकर, जुगल किशोर जी डागा, राजेंद्र जी जायसवाल,
ते रबडीवाले जयस्वाल आहे ना, रबडीवाले हेच आहे का ते? रबड़ी खिलाया था ना माता जी ने हमको, गोड़ बोले साहब ने प्रोग्राम रखा था, रबड़ी पर ताव तुम्हारी इधर मारा था। तुम भी लाला लोग बहुत होशियार है, रबड़ी बनाते दूध की और हम दूध बेच के दारू पीते। ये दोनों में यही तो फर्क है। लाला दूध, रबड़ी, मौदा की रबड़ी फेमस है, और हम दूध बेच के मरने का सामान घर को ले जाते, बीड़े, तंबाकू, खर्रा। लालाजी काय करतात बाबू? रबडी बनाते। गुजराती काय करते? मोहदातला स्वीट मार्ट। आणि आपण काय करतो? म्हणून बुद्धी वापरा। पद्माकर भाऊ फुल बांधे डायरेक्टर आहेत, अजय सिंहजी बैस, किशोरजी डागा साहब, मोहनजी मलेवार और विक्की कुमार भागलकर। मैं सबको धन्यवाद देता हूं। यही के नाव ही जोरदार है। जयसवाल, कभी तुम्हारा सवाल नीचे ही नहीं जाता। जय सवाल। डागा, माल पानी, और तुम्हारे में नाम बड़े प्यारे, माल पानी। और हमारा नाम कोरडे, कोरडे पटेल। पाण्याचा पता नहीं, तुम्हारे पास माल भी है पानी भी है। खंडेलवाल, जाऊ द्या ना, लघवी आली सिंग। अरे पोरो, अर्जंट लघवी आली काय? हा, अबे रात्रभर नाही जाऊ देत तुम्हाला। अर्जंट आलं तर प्रेशर ब्रेकचा वापर करा, खाली बस। तुमचा गेम बसलाच नाही तर डबल प्रेशर ब्रेकचा वापर, आणि याच्याही उपर जमलंच नाही तर ठिबक सिंचन चालू करा। डागाला लागली कळ, वाह, पाणी अडवा म्हणा, पाणी अडवा, पाणी अडवा, नाही तर एकामेकाला अडवा आणि एकामेकाची जिरवा। कोण्या मारवाड्यानं असं केलं काय कोणाले? तू काय समजला? तुया रिकाम्या जागा भरा। मारवाडी लोक प्रेमानं बोलतात, जैन लोक, आणि आपला आवरत नाही। तू काय समजला? मा वावरात, मा शेतात येऊन दाखव, त्याला हातपाय तोडून टाक। मारवाडी त्याच्या पोराले सांगते, मॅडम काय सांगते? मारवाडी, ज्या बाईनं लहान लेकरू घेऊन आली त्या बाईनं स्टेजवर या। जे आपल्या ओय तुझ्या मायले पाहिलं नाही काय? ओय खाली बस। झालं, बाईचं नाव काढलं की बापापासून भूत लागला। दिल तो पागल है, बस बाई बसत आहे। बरं मी काही दुसरं म्हटलं काय? बाई खाली बस म्हटलं, बापा सहित मान फिरवली। थांब, या पोराईले काय वर्गात या गाण्याचा धडा आहे का? पोट्याचा पाठ आहे। माझ्या पप्पानं शंकर आणि बाळ, दादाजी पा सचिव साहेब। बरं हे कोण्या वर्गात धडा आहे का? पण पोट्याईले बरोबर मालूम आहे। झुमका वाली, असा आहे वैरागळे सर। जे आपण शिकवतो हे कमी येते, आणि हे शिकवलं काय? तुम्ही पोराईले विचारा थंड हवेचं ठिकाण कोणतं, तर पोरं सांगतील मा घरातली बाथरूम। का बे पाणी का पितात? म्हणते मुता लागते म्हणून पितात। हे मला
काय मजाकचे हुशार आहेत. मी आता सर्व मुला मुलीचे कार्यक्रम पाहून आपण खुश झालो. असं वाटते कार्यक्रमच करावं नाही, म्हणून तर मी सराले वैरागडे सरांना विनंती केली कार्यक्रम राहू द्या, अर्धा तास करतो. अरे नाही म्हणत, तुम्ही म्हणाल महाराज, म्हटलं नाही, आपल्या फेसबुकवर नाही ना कीर्तन. कीर्तन आहे लेकराईचे चेहरे पाहून. किती लहान लेकर आहेत बरं, एवढे चांगले थांब रे, त्याचं पुस्तक 100 दिले ना बे तुले, तरी दुसऱ्याचं ओढत. पोटभर पगार असूनही टेबला खालून खात. म्हणून इथं कोणी साहेब लोक असतील टेबला खालून खाणारी हरामी आवल्यात. कृपा करून शेतकऱ्याचे पैसे खाऊ नका. तुमची पोरगी असली तर लफडेबाज पैदा होईल. तुम्ही नंबर 2 वाल्याच्या पोरी तुमच्या सारख्या याईनं किती मस्त केलं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, चल ग सखे चल ग थके पंढरीला, चल ग. माझ्या बहिणींनो किती मस्त कार्यक्रम केला या अवघ्या जणी पांढऱ्या कपड्यावाल्या. किती चांगला कार्यक्रम केला व वा वा. इकडे इकडे पाय बर कशा मस्त दिसून राहिले माय लेकी. सावित्रीच्या लेकी की अंगात आणणारीच्या लेकी? कोणाच्या लेकी आहे तुम्ही? सावित्रीबाई फुलेच्या की अंगात आणणाऱ्या देवीच्या? क्या बात है. मग घ्या एक एक वाटून दे रे पुस्तक. आज काहीच पाहू नको, अवघ्याईले दे. काय लेकर जोरदार आहे बाई. डबल नको घेऊ. मंत्रीपद तुझ्या घरात दिलं, तुले खासदार केलं, आमदारी तूच होत काय? आम्ही काय मते टाकायचे? कोणाला नाही भेटलं. हा कोण बाकी आहे? भेटले का? अहो पुस्तक कोणाला नाही भेटलं बोलणं लोक. तुझ्या त्या हातात दाखव ते बाय. मला मालूम आहे ना आबा आबा हुशार आहे ना. डबल कोण घेतलं? वापस दे. भ्रष्टाचाराची सुरुवात शाळेतून करता का तुम्ही? अरे विद्याधन आहे. आणि बसा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, चल ग सखे चल ग सखे पंढरीला. अरे माई नात आहे याच्या, या पोरी एवढी लहानी आहे 7 वर्षाची. युट्यूब वर तिचे 50 गाणे आहेत. श्रीमयी डॉक्टर धर्मपाल. गजाननचा आवाज बाई सारखा आहे पोरी हो. आवाज ऐक आबाचा. मी जलवंती कोणासारखा आवाज आहे दीदी? बाई की माणूस? बाई सारखा. बरोबर. गवळणी अशा म्हणते आजी, गवळणी अशा म्हणत्या बर. हा मल्टीपर्पज आहे, याला काही म्हणायला लावा. मिलो ना तुमचे कला आहे ना. जशी तुम्ही मुला मुलींनी कला दाखवली, रांगोळी कला, अन्नाची कला, किती सुंदर कलाकार केले आपण.
तुम्हाला लाख लाख धन्यवाद. तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. आज मला खूप आनंद झाला. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्हा. आणि माझा कार्यक्रम बोर होऊ देत नाही. मी लहानपणी गाणे म्हणू. मी 2000 रुपये का दिले? मी मुलाईले पैसे का वाटतो? मी दररोज 10 साड्या का वाटतो? माझ्या आईला साडी भेटत नव्हती. माझ्या आईले लुगडं ना भेटे. मग फाटकी साडी घातली तर माझ्या गावातले काही लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते. फाटकी साडी पाहून गरीब आले. गरीबाची बायको असली की वहिनी आणि मोठ्याची असली की मॅडम मॅडम मॅडम. आता मॅडम काय 12 महिन्यात पैदा झाली का? आणि वावरात जाणारी बुडी काय 8 महिन्यात झाली. मोठान गरीब गुजरात्याच्या घरी माई आई भांडे घासत जाय आणि रात्री काही उरलं की घरी आणं. इथं नको वाचू व पोरी, वापस दे पुस्तक. बरं पुस्तक तिथं तू का घेत? तुला धमक असेल तर सांग ना. बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव काय? त्याला सांगता नाही येत. मग काय पुस्तकच वाचत काय? शिका लागेल तर चौफेर. मले विचारा तुम्ही आज काय घडलं? मी अवघं सांगतो. काल काय घडलं? त्या ड्रायव्हर लोकांना रोड बंद केलता. का केला? बोला का बंद केला? समजत नाही. अरे तो यासाठी बंद केला, ऍक्सिडेंट झाल्यावर जर ड्रायव्हर पळून गेला तर 10 वर्षाची सजा, 10 लाख दंड, 7 वर्षाची सजा. आता मी गाडीत आलो, माझी गाडी पाहून घेता, बॅटरीची गाडी आहे. मागल्यासारखं केलंच नाही गुरुजी. गरिबी ज्यानं भोगली ना तो उड्या मारत नाही वैरागाडी सर. तो ड्युटीची बैमानी करणार नाही की आज माझ्या बायकोची डिलिव्हरी आहे मी घरी जातो. वो नाही करेगा. माय मेली ना त्या दिवशी मी मुलाचा कॉल आला 21 फेब्रुवारी 2017. मला कॉल आला मुलाचा. म्हणे बाबा आई गेली. मी म्हटलं मी जिवंतपणी तिचं लुगडं धुतलं. मी तुम्हा बहिणीला सांगील आपल्या म्हाताऱ्या आजीकडे लक्ष देत जा. त्या मोबाईल मध्ये गुंतू नका. म्हाताऱ्या आजोबा आजीले वाटते माय नातू पण तू 2 मिनिटं तरी बोलले पाहिजे. पण यायले कोणाले वेळ नाही. दुःख सांगावे कोणाला सांगावं? पोराले सुनीले तर वेळच नाही राह. पण तुम्हा विद्यार्थ्यांना विद्यार्थी बहिणीला आजी आजोबाशी बोलत जा. त्याले कोण आहे? त्याले कोणी नाही. तुमच्या नातवा. मी चॉकलेटचे पाकिट आणतो घरात आणि माझा मुलगा बालरोग तज्ञ आहे. खाली आलो की लेकर आहेत दवाखान्यात. मग खाली ते लॉलीपॉप घेऊन येतो. एका पेशंटले एक माळीहून खाली आलो की ते घेऊन येतो. मला आनंद भेटते. कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काही और आहे. ये बेटा ये 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 ना. तू अशा माणसाजवळ गेला, बॉडीतल्या मेन माणसाजवळ. अध्यक्षाले असं केल्यावर काय पाहावं लागते. ये बेटा. अबे ये ना. कुठे चालला? लय गरीब पोरगा आहे तो. काय नाव बेटा? ये मा. काय म्हणते? अरे ये ना. लय गरीब पोरगा आहे. 50ची नोट दे त्याला. घे बाबा. हे इकडच्या खिच्यात ठेव. मंदात नको ठेवू. चेन फेन लटकन ठेव ना खिच्यात. खिच्यात ठेव. हा फारच चांगला आहे. एवढं चांगलं पोरगा आहे सर. याले मी म्हणीन तसाच ऐकी ना.
सिट डाऊन, खाली बस, हा? खाली बस, पालकट मान, स्टँड अप, पीछे मुड़, हे वय शिक्षण. वा वा, 50 अजून दे. हे दुसरे, हे काय आहे? नारळाची छेंडी काऊन घेतली? ठेव खाली. याच तुले काम आहे का? घरी भांडे घासायला नेत का? काय नाव तुझं? अरुण. तुझं नाव? राहू दे, हे घे, अजून ठेव, खिशात ठेव. जनता विद्यालय. हाय, मी सांग, तू बाजून होय, माईक लागेल, साईड न हो. आता मी जसा करतो तसाच कर. टाळ्या वाजवा. हा, लवकर लवकर, अर्जंट. हा, घे, उचल पाय, पाय उचल. हा, घे टाळी. जाय बस. तू कुठे लघवीला चालला काय? ये, ठाल विठ्ठल विठ्ठल. बोला पंढरीनाथ. जगत गुरु तुकाराम महाराज की, संत जगनाळे बाबा की, महात्मा बसवेश्वरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा, ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेचा, अण्णाभाऊ साठेंचा, शहीद बिरसा मुंडांचा. मजा आला. कोणाला लघवीले जायचं असन, मी जास्त कार्यक्रम घेणार नाही बेटा. तुमचा जास्त कार्यक्रम घेणार नाही, कारण तुम्ही कार्यक्रम आयोजकांनी मोठा सुंदर घेतला. 2, 3, 4 3 तारीखला सावित्रीबाईची जयंती, 3 जानेवारी म्हणजे उद्या. हा, श्रीराम. वाह, राम मंदिराची 22 जानेवारी. देख लो मेरे दिल के नगीने में, ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता. असा होणार नाही. अरे शाळेले गुरुजी द्या, आता गुरुजीची गरज आहे. जिल्हा परिषदच्या शाळा बंद होऊन राहिल्या, गरज कायची आहे आता? विद्यार्थी भावांनो, गरज गुरुजीची आहे की महाराज लोकांची? बोला, गुरुजीची का गरज आहे? हा, विद्ये विना मती गेली, विद्ये विना मती गेली. आज बाबू महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आहे. सर्व महाराष्ट्राच्या पोलिसांना शुभेच्छा. माझा कार्यक्रम YouTube वर चालू आहे.
आजपर्यंत पैसे भेटले नाही. काय रे बस या झाकणाले बसवा ना. बस ना रे. अर्जंट आला का रे. भारत माता की. 2 वाजले सर. वैरागडे सर. लेकराईची परीक्षा फायदा नाही अजून. तुम्ही प्युअर तुम्ही संस्थेवाले पुरे जातीचे आहो आपण. अरे ज्याच्या बिल्डिंगचं उद्घाटन भूमिपूजनच तुकोजी बाबांना केलं. मी पूर्ण माझ्या बॉडीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. टीचर मंडळी, शिक्षिका ताई, संतोष भाऊ लोटे मुख्याध्यापक, बॉडीतले सर्व मंडळी, विद्यार्थी प्रतिनिधी, नंदिनी ताई गजघाटे, बादल भाऊ मेसरा, सूर्यवंशी रिया ताई, अर्णव लिमजे, स्पर्शिका गिरी, वंश पलकवार, जुमलेजी, विदिता भदाडे. एवढं वर्णन करावं मी बंद नाही करत. तुमचं प्रेम अजून सरांची इच्छा आहे. मला तर वाटते गुरुदेव हमारा प्यारा म्हणा. इथं एक व्यक्ती आलेली आहे महाजन, धनराज भाऊ महाजन, आणि त्याच्या सोबत एक मित्र आलेले आहे सेंट्रिंग वाले. तुकडोजी महाराज काय करतात. तुकडोजी महाराज काही पाया लागू महाराज नव्हता. तुमच्या शाळेमध्ये 1963 ला पायाभरणी केली मागच्या बिल्डिंगची. टाळ्या वाजवा. आणि मूर्ती बसवली. विद्यार्थी भावांनो, विद्यार्थी बहिणींनो, तुम्हाला अभिमान आहे. ज्या शाळेमध्ये तुकडोजी महाराज 2 वेळा आले, हे तुमचं गाव, तुमची शाळा, तुमच्या संस्थेची मंडळी भाग्यवान आहे. सामने खडे गुरुदेव मेरे. अरे तुकडोजी महाराजाचा प्रार्थना करणारा माणूस धनराज महाजन, त्याच्या सोबत सेंट्रिंग वाले आले. काय नाव सेंट्रिंग वाल्या? ठाकरे म्हणून. चेतन बेले नावाचे इंजिनियर तुमच्या शाळेत शिकलेले आहे. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पुरस्कार भेटला. चेतन बेले इंजिनियर चिकना. तुषार सूर्यवंशी पूर्ण महाराष्ट्रात गाजून राहिला. नागपूरचा माझा गुरुबंधू आहे. हे धनराज महाजन. थांब रे, हे पिंटे थांब. 15 वर्षापासून. अरे शाळा तर अवघे शिकतात बे. शिकून जर हुशार झाला असता तर भ्रष्टाचारी कायले पैदा झाले असते सुशिक्षित लोक. मी धनराज भाऊ महाजन आणि ठाकरे भाऊला विनंती करतो, या. तुकडोजी महाराज काय करतात हे जिवंत उदाहरण आहे. हे सेंट्रिंग वाले आहेत. वाईट व्यसनात दारूत राहत होते बाबू. खोटा आहे का ठाकरे भाऊ? आज ठाकरे नावाचं मार्केट आहे आणि तुम्ही तर भगवी टोपी घालून घेतली. पण देव पहावया गेलो. धनराज भाऊ महाजन त्या मते कोणाला भाचा आहे ना, मते इथं आहे नोकरी. मामा चांगला आहे, माईच्या सारखा मामा आहे तर भाचाही चांगला असं ना. तुम्ही किती वर्ष झाले दारू सोडली? वर्ष नाही, किती महिने? 3 महिने झाले. कशामुळे सुटली तुमची दारू? मी धनराज महाजनकडे बांधकाम करायला गेलो. त्यांनी सांगितलं का नारायण भाऊ तू दारू सोडून ते काही ठेवलं नाही म्हणे. मी त्यांच्या शब्दावरती दारू सोडली.
एव्हा महाराज काय करतात, तुकडोजी महाराजाचे भक्त धनराज भाऊ अरे यायचं बांधकाम करायला हे आले, करा सत्कार तुम्ही. अरे काल मला आंध्रातून फोन आला, एसटी कंडक्टर, काय नाव त्यात, पिंटू भाऊ, मंडल आसिफाबाद जिल्हा. सत्यपाल महाराज म्हणे तुम्हाला 15 वर्षापासून दारू दिली, मला जिंदगीचे कल्याण झालं म्हणे. मला आठवण आली, काटे उभे राहतात असे अनेक लोकांना, म्हणून तुम्हालाही मी विनंती करतो, विद्यार्थी बहिणीला नाही, तुम्ही जीवनात मोठ्या झाल्या पाहिजे, प्राध्यापका, इंजिनियर, तहसीलदार, आणि तुम्ही मुलाईले विनंती माझी, जरा मायबापाची किंमत ठेवा. हा हे कालच्या कार्यक्रमातली शाल भेटली ना, मला मालूम आहे मी किती जमा केलं ना मॅडम, मारे साड्या अलमारी 10 ड्रेस आहेत, मला 20 साड्या आहेत. अहो एखाद्या गरीबाले 2 साड्या तरी देते काय तू. आता तुम्हाला काय मालूम नाही, गुरुजी लोकाईले तुमच्या बायकोची अलमारी उघडली की साड्याच अंगावर येतात. या या ज्या देण्याची भावना ठेवा. थांबा थांबा थांबा, कॅमेरामॅन वाव, ओ कॅमेरामॅन तुमचं नाव काय. भाऊ धनराज भाऊ कॅलेंडर देतो ना, दे रे. जन्मभर पैशावर प्रेम नाही केलं. तुकडोजी महाराजाच्या विचार, मायले कॅन्सर झाला, खूप सेवा केली कंबर धुयापासून, गरीब माणूस, पण तुकडोजी महाराज. तुम्ही म्हणता तमाशानं बिघडत नाही, असं म्हणतात ना सर, तमाशानं बिघडत नाही, कीर्तनानं सुधरत नाही. थोबाडीत मारतो मी, कीर्तनानं दुरुस्त होते आणि तमाशानं दुरुस्तही होते न बिघडते. श्रीराम लागूची गोट मालूम नाही काय, एका बाईच्या लफड्यात लटकला श्रीराम लागू. कोणता पिक्चर आहे रे फोडवतो, पिंजरा, याच पुस्तक बक्षीस नाही. तुम्हावर केली मी मर्जी बहा, नका सोडून जाऊ. एका बाईच्या चक्रात आला, सत्यानाश झाला. बरोबर बोलले सर, तो पिंजरा पिक्चर आहे. सरांना ग्रामगीता आहे का तुमच्याकडे, आहे का? मग माझं ते पुस्तक माझ्या जीवनावर काढलेला एक, द रिअल हिरो, रामपाल महाराजांनी काढलं, तुमच्याच हातानं द्या. यांनी लिहिलं डॉक्टर साहेबांनी ते पुस्तक. आणि एक नरेंद्र इंगळे यांनी काढलं, बोले तैसा चाले. मी जे जीवनात वागलो तुम्हाला पुस्तक देतो एक. थँक्यू. मन तृप्त झाले आहे तू. कोणाला दारू सोडायची असन खरंच या, कोण्या बाईले जर अंधश्रद्धा काढायच्या असतील आज काळा. अरे तेलाची देवता, केसाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता, बकऱ्याची देवता, विद्येची देवता, धनाची देवता हाय, तरी कंगाल भारत हा. मग कर्मकांडाचा फायदा काय काय काय. मी गंमत हे उलटी खंजेरी तुकडोजी महाराजांनाही वाजवली नाही भाऊ.
पहिल्यांदा मी विद्यार्थ्याला सांगतो, जिद्द ठेवा. तुम्हाला काही जीवनात बनायचंय. तुमच्या गरिबीचा विचार नका करू. मला एका गुरुजीनं माय कपडे फाटेल होते म्हणून मला लाईनीतून बाहेर काढलं होतं त्या गुरुजीनं. मग मला अपमान केला. मग गुरुजीला सांगितलं मी जीव द्यायला जातो हिरीवर. तर पुरी जिल्हा परिषदची शाळा माघारी. म्हटलं गुरुजी तुम्ही माझा अपमान काऊन केला सांगा. मी गरीब आहो, माय घरचा आहो, तुले मागून राहिलो काय 10 रुपये दे. मग शहाणपणा काऊन केला. अक्षरशः ते गुरुजी रडले. माझ्यानं गलती झाली म्हणे सत्यपाल. मी 5व्या वर्गात होतो. मा ढोंगणाले 2 लाईट होते. तुम्हाला हसा आला. मी गरिबी भोगली. ज्यानं गरिबी भोगली त्याला तेव्हा त्या पोराले मालूम आहे. खांद्यावर हात ठेवला. लाल लाल पाण्याची शिशी कोणाजवळ आहे, उभा राह. ये आपल्या पार्टीचं लेकरू वैखूच येते बाबू. वा वंदे मातरम, वंदे ताल से कदम शुरू करेगा, ताल से कदम शुरू कर. हाँ याले 500 रुपये थे. क्या बात है. 2 पैकी एक आहे बरं. हे नारायण गुरु आहेत, पेरियार स्वामी. हे बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि सत्यशोधक रविदास हे आहे 10 रुपयाचं नोट आहे 500ची. दोन्ही अबे 2 पैकी एक घे, पण टाळ्या वाजल्या पाहिजे. काही इज्जतचं काम करतो. 2 पैकी एक घे लवकर. टाळ्या. झुकतो रे बाबा तुझ्या पाया कोणाच्या लागा. घे 500 रुपये. बरोबर पाहिजो, ठेवजो बरोबर. नाही तर मग त्याला एक स्वेटर तर झालं पाहिजे रे. मला मालूम आहे ना. शेडजीला सांगतो, शेडजी पंक्तीले घर सुटे. बुंदी आवळे अध्यक्ष साहेब जेवायला बसलो की बुंदी आवळे. पण हे मोठे मोठे रानबोके पंक्तीत बुंदीच नव्हते येऊ देत. ऐन आमच्या ताटाजवळ ये, आमच्या ताटाजवळ ये. आणि मधात माणूस बोलाय बेटा ए नारायण इकडे ये. ते कुत्र कसं त्या बुंदीच्या बकेटले पाहिजे असं होत रे. आणि नाही हो बाई, तो तिकडे जाय, नारायण इकडे ये. आम्ही तसेच राहू. मी म्हाताऱ्या बायाईला सांगतो आजी पंक्तीत बसली की चांगले दिसायला पोरगी चांगली, कमी कपडे, जागतिक राजा. अबे तुम्ही नका म्हणू ना विद्यार्थी बे. तुम्ही अलग म्हणत जा. मुझे प्यारा भारत मेरा म्हणा. आजी तुम्हाला 2-3 म्हाताऱ्या बायाले जेवायला जायचं असलं तर जे पोरगी दिसायला चांगली आहे, कमी कपडे आहे, तिच्या जवळ जाऊन बसत जा तुम्ही 3 जणी. तर तुझी मार्केट वाढी नाही तर तुझ्या पंक्तीत कोणतंच पोरग वाढायला येणार नाही. कोणतंही जवान पोट्ट पात्र घेऊन आलं की म्हाताऱ्या त्या लाईनीत येत नाही. पोलीस 26च्याच लाईनवर मॅडम घ्या ना, मॅडम घ्या ना. आणि तुझ्याकडे तो पाहती नाही व शांता पुढे. आणि तुमच्या पंक्तीत आला ना तर हळूहळू नाही मला पोळी 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 पोळी. जसं त्याच्या मायनं त्याला गीतांजलीत पैदा केलं.
पण माझा तुकडोजी बाबा काय सांगतात विद्यार्थ्यांनो, भेद लयाला जाओ, म्हणून म्हातारीन पोरगी, श्रीमंत गरीब, बाबासाहेब आंबेडकरांना भेदभाव काढला. अरे बाबासाहेब आल्या नसते ना तर मॅडम तुम्ही खुर्चीवर बसल्या नसत्या माणसाईच्या समोर. नवरा मेल्यावर विधवा बाईचा राग केला या समाजानं. पण ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, बाबासाहेब आले आणि तुम्हाला कॉलेजमध्ये केशव स्वामी महाराज शिक्षण संस्था, जनता विद्यालयात तुम्ही नोकरीवर लागल्या. कोणामुळं? सरपंच कोणामुळं झाल्या? राष्ट्रपती कोणामुळं? अरे ज्या विधवा बायले हे हलकट लोक हलकट समजत, आज तुम्ही राष्ट्रपती झाल्या, प्राध्यापिका झाल्या, डॉक्टरीन झाल्या, मंत्री झाल्या. कोणामुळं? ओ बाई तू राष्ट्रपती झालीच मोठी, सावित्रीबाईच्या पुण्याई. हे संविधान आहे बाबासाहेबांचं. अरे माझ्या भावांनो, विद्यार्थ्यांनो, आदिवासी कोण आहे रे तुमच्यामध्ये? उभा राहा बरं. तू आहेस काय? ये. हे तबला वादक ही आदिवासी आहे. ये मग. वंदे मातरम, वंदे मातरम. ओके. याले सांभाळ. काय नाव तुझं? मडावी. आदिवासीत नाव मडावी. उईके उई तमाच्या उई उई उई. आपले नाव मेसराम, विश्राम. थांब, मी म्हटलं काय ते तोंडात येऊन ठेव. तुझं नाव? आदिवासी आहेत, हेही आदिवासी आहेत, समजलं. पण तुकडोजी महाराजामुळे जीवनात बदल पडला. हे लोहाराचं तबला वादक आहे. सुतार हे वाघ आहेत, आडनाव टायगर वाघ. रामपाल महाराज सोबत आहेत. हा माझा डायरेक्टर आहे. आम्हाला बातम्या वगैरे आल्या ते पाठवते, अंदरच्या गोष्टी. आणि हे रामपाल दादा आणि हे उभे राहा, हे एवढे गायक जोरदार आहेत बाबू. गायनकर यायचं आडनावचा गायनकर, पण एवढे गाणे जोरदार म्हणता. रामपाल महाराज सोबत आहेत, सुंदर कीर्तनकार आहेत. सर एखाद्या वेळेस संदीपाल, रामपाल, तुषार. एक बंजाऱ्याचा आहे. मी बंजारी भाषेत ग्रामगीता पंकजपाल महाराजांना काढली. माझा वाढदिवस साजरा करतात. या वर्षी कोणाला बोलावतात? यायच्या गावात आहे. 31,000चा पुरस्कार आहे. लेकर वर्गणी करतात आणि देतात. अरे ज्याले कोणी 1 रुपया बक्षीस ना दे मले, आता 1-1 लाखाचे 20 पुरस्कार भेटले मला. आणि मायाच नावाचा हे पोरं वर्गणी करतात. 31,000चा पुरस्कार पेरे पाटलाला दिला, पोपटराव पवाराला दिला. हे कशामुळं? प्रेम करा तुम्ही. धनराज भाऊले मी काय देतो? प्रेम. म्हणून नवीन वर्ष तुम्हाला बायांना सुखाचं जाओ. विद्यार्थी भावांनो, विद्यार्थ्याच्या बापाईले सांगतो, तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं जाओ. टीचर, मॅडम, नवरा बायको. बरं, जे याचा विषय मिटवतो. 100 रुपये घे बाबा. मला मजा वाटली. स्वेटर आहे काय तुले? स्वेटर आहे? स्वेटर आहे काय? ड्रेस एकच आहे की अजून आहे? आधी आहेत, पण तरी 100 दे अजून.
आपल्या काय बापाचं जाते हे दिलं एवढंच बाकी राहील. तुम्ही तुमच्या पोरापोरीसाठी जगता. कुत्र्या मांजऱ्यातून तुमच्यात काय फरक आहे? इतर आले काय मदत आहे खरी? हे घे बेटा, हे 200 रुपये आणि हे पुस्तक लेटर बुक वया घेत बचा. या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी. अरे रावण काहून हारला रे सांगा? रावण का हारला? हा उभा रे, बस खाली. गव्हर्नमेंटच्या अवघ्या योजना एका खानदानी जाऊ देते का तू? तुले 200 रुपये दिल्यावर तुला पोट भरलं नाही? लोप करू नको बाबू. हा बोला. अहंकार तर होताच, पण एक गोष्ट तो त्याचा भाऊ रामासंग गेलता. आलं तुझ्या लक्षात? म्हणून भाऊ भाऊ कधी भांडू नका. 100ची नोट दे. रिझर्व्ह बँक काढ, नाहीतरी गजा मेलो की काही कामात येत नाही. हे दे रे त्याले, तिथंच उभा राय. हे रे इकडे, हे नोट हातानं हात जाऊ दे, नेऊन देऊ नको. हातानं हात याच्या जोड दे, मग तो त्याच्या जोड दे. अरे नवीन वर्ष सुखाचं जाओ म्हणजे प्रेमाचं जाओ. प्रेम नाही काम, बस बस जाऊ दे. ज्योत से ज्योत जगाते चलो. ओके पाहिजे. नाल्यातलं कमिशन खाऊ नको 30%. ते पोट्टे चांगले पैदा होणार नाही. तुम्ही पहा, ज्याच्या पोरीच्या बापानं हरामी केली चिन त्याची पोरगी शेवट लोक इथं बसणार नाही. ज्याच्या बापानं कमिशन खाल्लं त्याचं पोट्ट एखाद्या पोट्टीच्या लफड्यात येते आणि मग ते मोटरसायकलनं सत्यानाश करते. अरे हे नंबर 2 वाल्याची अवल्यात म्हणून हरामाचं जमवू नका रे. मा बापानं कमावलं मी हरामाचं मी जाग्यावर. ह्या सुताराच्या पोराच्या बापानं कमावलं नाही, जाग्यावर आहे. हे जाग्यावर आहे, लक्षात घ्या. ज्याच्या बापानं महोदयामध्ये हरामाचं कमावलं ते हिरो झाले महोदयात, आणि जे गरीब होते ते वर गेले. म्हणून प्रेमानं राहा, भांडू नका. मैत्रिणीची भांडण झालं असेल तर तिले माफ करा. बायकोचं काही चुकलं सन, सुशिक्षित लोकांचे घटस्फोट वाढले. कारण आहे ना, मी म्हणतो बायकोचं काही चुकू द्या, तुमच्या पत्नीचं मिसेसचं, तिले माफ करा. आणि मॅडमलाही सांगतो, तुमच्या नवऱ्याचं काही चुकू द्या, एक वेळा माफ करा. गजानन मी 50 वर्षापासून दोघं भाऊ एका जागी आहो. चुकते दोघांचंही, पण एकामेकाला माफ करतो. बहिणींनो, आम्ही 5 जणांचा संच आहे. चुकते, प्रेम चुकू दे, सॉरी म्हणा, स्टोरी बनवू नका आणि संसारात मिळून मिसळून राहा. आजचा माझा संदेश हाच आहे. तुकडोजी बाबा इथं येऊन गेले, संत कृपा झाली इमारत फळा. आणि लोकांसाठी जगा. हे कोणासाठी जगले बाबू? कोणासाठी? स्वतःचा मुलगा मरण पावला, बाबासाहेबाचा औषधीले पैसे नव्हते रे बाप्पा, पण कोणासाठी गेले? चांदण्याची छाया. क्या बात है. अरे जातीयवादी लोक पाणी नव्हते पिऊ देत,
आदिवाच्याले एकलव्याचा अंगठा दान मागितला. काऊन रे? आदिवाच्याचं पोरग शिकलं नाही पाहिजे. शिंप्याचं, सुताराचं, तेल्याचं, कुंड्याचा तुकाराम महाराज पुढे नाही गेला पाहिजे. त्याचे अभंग पाण्यात बुडवले. आता ये बरं त्या मायनं दूध पाजलं संत सत्यपालचं कीर्तन बंद करून दाखव. आता संविधान आहे. 2 महाराज पोरीला सांगतो, कोणी महाराजच्या बायाईनं आहारी जाऊ नका, दुरून हात जोडा. ते 2 महाराज बायाईच्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. आणि भंडारा जिल्ह्यातल्या महाराज 2-3 महाराजानं 7 दिवस पोथी वाचली आणि राहिला ज्याच्या घरी जेवला त्याच बाईले घेऊन गेला. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज तुकाराम दादा कमी आहेत. लई सीधा साधा याईनं कमी पैशात ग्रामगीता काढली. गजानन भाऊ 50 रुपयाची ग्रामगीता आहे. मायच्या शपथनं वाचा. बुद्ध लोकांच्या लक्षात आलं पुस्तकं वाचल्याशिवाय कल्याण नाही. म्हणून या देशात ब्राह्मणानंतर शिक्षणात बौद्ध आहेत. सेकंड मध्ये ब्राह्मणानंतर बौद्ध आहेत. तुम्ही कमिशनर, न्यायाधीश, कलेक्टर कोणाचे आहेत बोला? वर ब्राह्मणाचे, खाली यक्षीचे, बाकीचे मंदात. आपण आगे बढ़ो, आगे बढ़ो, आगे बढ़ो. तुम्हाला जातीय दंगलीमध्ये मारल्या जाऊन राहिले तुमचे पोट्टे आणि यायचे पोट्टे विमा. अरे यायची अवलेख तुमच्या संघ कुठलो के ते मालूम आहे? रेल्वे स्टेशन लोक. आगे बढ़ो. तुमचे पोट्टे दंगलीत मरतात. यायचे पोट्टे अमेरिकेले शिक्षणाले जातात. कधी लाजा वाटतील आपल्या लोकांना. लाऊडस्पीकर वाले चांगले या इकडे. आय लव्ह यू. तुम्हीच काय साऊंड चांगला सांगितलं सर. गजब. कोण्या गावचा आहे साऊंड? धानला. धानल्यामध्ये माझ्या जातीचं एक घर आहे शिंपी चन्ने. तुमच्या संस्थेमध्ये शिंपी आहे का? नसला तर पुढे आजकाल अध्यक्ष महाराजाला विनंती करतो, काय ठेव जा. एखादा फाळणारही पाहिजे आणि शिवणारही पाहिजे. आम्ही शिवतो फाळतोय. गडकरी साहेबाकडे माझं जेवण झालं. गडकरी साहेबाकडे जाऊन आलो मी. मला सर्व पक्षाचे पटोली बोलावतात, पटोली पटवतात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला पुरस्कार. मला बाळासाहेब आंबेडकर मायच्या नावाचं महाद्वार बांधलं. त्याचं उद्घाटन बाळासाहेबाकडून शरद पवार साहेबाच्या कार्यक्रमात आळंदीत होतो. तुमचं नाव काय? तेलगोटे, किरबुळे, तिरबुळे. हे साऊंड तुमचं आहे काय? 56 इंच आहे काय? काही शेतकऱ्याकडे लक्ष देता? चांगला आहे तुमचा साऊंड, मस्त आहे. अरे नाही म्हणा लागलं तुम्हाला. आणि युट्यूब वरही आवाज चांगला आहे ना बाबू. तुला कसं मालूम बे?